लाल लाल कलरची बांगडी ते माझ्या निवडत नाही, खूप जवळच्या टायमिंग आणि मी राधा वाटणारे की नाही मला समजत नाहीये कारण इतकं. हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. एक रील करायची आहे त्याचा मला लुक करायचा आहे, सो आपण तो मेकअप आज करूयात. माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी नाही आहे, बट ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी बरंच ॲडजस्टमेंट करून ही रील शूट करणार आहे, बिकॉज अचानक अनप्लॅन्ड रील शूट आहे हे. सो चला आपण स्टार्ट करूया. माझं वर्क फ्रॉम होम ऑफिस चालू आहे, बट काम इतकं नाही आहे, सो मी म्हटलं चला रील शूट करून घेऊयात. आणि तसंही लेटेस्ट सॉन्ग आहे, तुम्हाला माहितीच असेल, कृष्ण अवतारम पार्ट 1 हा जो आहे हा मी पाहून आली आहे, त्याची मी रील पण पोस्ट केलेली आहे, रिव्ह्यू पोस्ट केलेला आहे. सो प्लीज तो जाऊन तुम्ही बघा आणि तुम्ही मूवी सुद्धा जाऊन बघा. खूप खूप सुंदर चित्रपट आहे. कन्सिलर तुम्हाला सगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. जर तुम्हाला यातलं कुठलं प्रोडक्ट आवडलं तर तुम्ही ते परचेस करू शकता फ्रॉम द ॲमेझॉन. मी सध्या सीसी क्रीमच वापरते कारण माझ्याकडे आहे आणि त्याचा वापर पण व्हावा त्यासाठी. सीसी क्रीम नंतर मी फाउंडेशनवर शिफ्ट होणार आहे. प्रॉपर कलर करेक्टर सुद्धा मी यूज करणार आहे. आता सध्या मी फक्त कन्सिलर आणि सीसी क्रीम कॉम्पॅक्टमध्ये माझं काम चालवून घेते. कमी क्वांटिटीमध्येच जास्त कव्हरेज, म्हणजे चांगलं कव्हरेज देते. ओके, सीसी क्रीम लावून झाली आहे. आता मी आय मेकअप करून घेते. आय मेकअप का करून घेते कारण माझा असा एक्सपिरियन्स आहे की जे काही मी आय शॅडो लावते ते माझ्या इथे डोळ्यांवर पडतं. सो मी आय मेकअप नंतर कॉम्पॅक्ट लावते असा विचार करते. सो लेट्स ट्राय की काही म्हणजे काही फरक पडतोय का. हा नवीन एक्सपिरियन्स आहे, हे मी कुठेही बघितलेलं नाहीये. आणि या आय शॅडोमधलं मी हा शेड लावणार, कॉपर काइंड ऑफ आहे. माझा रेड लेहेंगा आहे, घागरा आहे, सो त्याच्यावर हे जाईल. ओके, आय शॅडो झालेले आहेत. आता आपण मला वाटते कॉम्पॅक्ट लावूयात. सो आता लिपस्टिकवर आपण वळणार आहोत. मी अगदी न्यूड लिपस्टिक लावणार आहे. लिपस्टिक झाली आहे, मेकअप झालेला आहे, सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे. मला असं वाटतं की मी आता घागरा घालून घेते. आता मला असं वाटतं ज्वेलरीच्या आधी मी हेअरस्टाईल करून घेते. फॅन्सी हेअरस्टाईल नाही करणार आहे. आय वॉन्ट टू कीप सिम्पल कारण म्हणजे केस फ्रीझी आहेत. वॉश केल्यावर छान कर्ली पण इफेक्ट येतो त्याने, बट आय थिंक सिम्पल करावं. जितकं सिम्पल दिसेल इतकं छान दिसेल आय थिंक. लहानपणी आई बरोबर मधला भाग पडायची शाळेत जाताना. माझ्या आईने माझा कधीच असा इथला भाग असतो तो पाडलेला नाही, मधूनच भाग. नेहमीच बँड वाजते माझ्या हेअरस्टाईलची, त्यात काही वेगळं नाही. बट स्टील आय लव्ह माय हेअर. ज्यांचे स्ट्रेट हेअर असतात त्यांना असं वाटतं कर्ली असावी, ज्यांचे कर्ली असतात त्यांना असं वाटतं स्ट्रेट असावी. कर्ल्स काढावेत का गाईस? मला असं वाटतं कर्ल्स काढायच्या नादात काहीतरी वेगळं होऊन बसेल, सो थोडंसं इथून काढूयात. माझ्याकडे 2 आहेत टिकल्या, एक आहे स्टोनवाली, एक आहे साधीवाली. सो आपण सगळ्यात आधी तर साधीवाली लावूयात. आय एम कन्फ्यूज की मी ग्रीन लावू की मी रेड लावू, सो आपण दोन्ही ट्राय करूयात. ओके, सगळ्यात आधी मी ग्रीन लावते. ती पण ठीक आहे, म्हणजे इतकं काही वाईट नाहीये. रेड लावून बघूयात साधीवाली. ही पण ठीक आहे ना, छान आहे. आय थिंक ही आपण फायनल करायला हवी, पण त्याच्या आधी मला वाटतं स्टोनची मी ट्राय करते. ही स्टोनची जास्त छान वाटते का. ही आहे माझी ज्वेलरी आणि या आहेत माझ्या बँगल्स.
आणि मी राधा वाटणारे की नाही मलाच समजत नाहीये, कारण इतकं मी सिम्पल आणि इतकं ऍडजस्टमेंट मध्ये सगळं केलेलं. बँगल्स म्हटल्यावर मला ते सॉंग आठवलं, लाल लाल कलरची बांगडी. ते वालं सॉंग मिक्स असणार आहे. या ज्या येल्लो आहेत ना, या माझ्या खूप जवळच्या बँगल्स. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. इतक्या ठीक आहेत. आय थिंक मागे आपण हे कड किंवा ही बांगडी बघूया कलर. रेड रेड खूप भडक वाटतं, त्यासाठी मी या येल्लो कलरच्या घालतीये बांगड्या. आणि येल्लो कलरच्या बांगड्या या माझ्या खूप जवळच्या आहेत. सेम आपण या हातात करूयात. कुठून आहे बांगडी? फायनली डन. घेतली घेतली. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर म्हणजे लाल नाही, म्हणजे मिक्स बांगडी आहे. पूर्ण आउटफिट घालते, मस्त ओढणी वगैरे घेते आणि तुमच्यासमोर येते. हा माझा लेहेंगा. हा गजरा लावायचा मला. असं लवकर नाही, असा लावते मी मागे. पार्सल मागवलेलं आहे. पार्सलमध्ये मी हे मोरपीस मागवलेले आहेत. माझ्या रीलसाठी मोरपीस लागणार आहेत. सो माझ्या फ्रेंडने मला सांगितलं की मोरपीस सुद्धा पाहिजेत, सो फ्रेंडनेच आणून दिले. वाव, आता लुक कम्प्लीट वाटतोय का? मलाही असंच वाटतंय की आता लुक कम्प्लीट झालेलं आहे. जेवण वगैरे करते आणि पटकन रील शूट करते. सो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला रील बघायची असेल तर मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या रीलची लिंक देईल, सो नक्की रील बघा. मला छान वाटतं, हे काढावंसंच वाटत नाहीये. ओके, चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.